उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मुळशीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंच्या सुनेनं जाचेला कंटाळून खरं तर आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली। या प्रकरणी वैष्णवी हगवणेचा पती शशांक आणि सासू आणि नंदेला बावधन पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। मात्र राजेंद्र हगवणेंना 5 दिवस उलटूनही पोलिसांनी अटक केलेली नाहीये। पोलीस हगवणेंना अटक कधी करणार असा प्रश्न विचारला जातोय, तर वैष्णवीचा दीरही या घटनेनंतर फरार असल्याची माहिती समोर आली आहे। ज्या अमानुषतेने, ज्या अमानवीय पद्धतीने, ज्या राक्षसीपणाने त्या मुलीचा जीव घेतला, ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे। तिला ही आणि त्याच्यासाठी याच्यामध्ये अजून 2 जण जे मेन अक्यूज जे फरार आहेत ते लवकर पकडले जातील। पळून पळून कुठे पळणार? राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी वैष्णवीचं बाळ हे तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करावं असं कालच त्या ठिकाणी सांगितलं। आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की ते छोटंसं चिमुकलं बाळ आज त्याच्या आजी आजोबांच्या हातामध्ये आहे। ही आत्महत्या नाही आहेत, या खून आहेत, बळी घेतात या मुलींचा। आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे, याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू। पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेकींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली। म्हणजे 21व्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण बोलतोय आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस। शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी या प्रश्नी ठाम अशी भूमिका देऊन ग्वाही दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वैष्णवीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकार आणि शिवसेना या कसपटे कुटुंबाच्या सोबत म्हणजे माहेरच्या लोकांच्या सोबत आम्ही आहोत। चांगले सरकारी वकील मिळावेत, त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुरावा भरपूर आहे या केसमध्ये, तो पुरावासुद्धा समोर येण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रयत्न करावेत या दृष्टीने आम्ही पावलं टाकलेली आहेत। श्री चौबे हे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे। ज्या प्रकारे यातले काही आरोपी फरार आहेत ते जर का पाहिलं तर एखादा उच्चपदस्थ एखादा व्यक्ती किंवा नातेवाईक यांना संरक्षण देणारा आहे किंवा काय अशी मनामध्ये शंका येते। कारण पोलिसांची 2-2 पथकं जाऊनसुद्धा आरोपी पकडले जात नाही आहेत, ही खूप एक ज्याला आपण म्हणू चिंताजनक स्थिती आहे। त्याच्यामध्ये सासूला अटक झालेली आहे, त्याच्यामध्ये नंदेला अटक झालेली आहे। आता राजेंद्र हगवणे हा पळून गेलेले, त्याचा तो ते सुशील हगवणे पळून गेलेले, लवकरच त्यांच्या पण मुसक्या आवळल्या जातील। परंतु या हगवण्यांचं एक मामा हे पोलीस खात्यामध्ये अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे जालिंदर सुपेकर। मग त्याच्या ह्याच्यातनं जर काही ही विशिष्ट सवलत देण्यात येत असेल तर त्याची चौकशी करून त्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यात येईल। राजकारण्यांचा याच्याशी पाठबळ देण्याचा प्रश्नच येत नाही। शेवटी अशा पद्धतीची घटना घडते, निषेधार्थच आहे, दुर्दैवीच आहे, याबाबत काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे। आमची एक नैतिक जबाबदारी आहे त्या कुटुंबाला न्याय देणं, ह्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आम्हाला सगळ्यांना पावलं उचलणं हे गरजेचं आहे। आज त्या कुटुंबाला कोण चुकलंय, कुणी काय केलंय याच्यापेक्षा त्यांनी लेक गमावलेली आहे आणि तिला न्याय देणं आणि त्या बाळाला सुखरूप ठेवणं ह्या 2 गोष्टींचं त्यांचं प्राधान्य आहे। आणि आम्हाला सुद्धा त्या कुटुंबाला आणि त्या गमावलेली जी आमची भगिनी आहे तिला न्याय मिळवून देणं ही आमची जबाबदारी। वैष्णवी हगवणे या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। राज्य सरकारने त्या अनुषंगाने न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि केलाच पाहिजे, तिला न्याय मिळालाच पाहिजे। राज्यकर्त्यांच्या कालावधीमध्ये खास करून पूर्वीच्या गद्दारांचं राज्यकारभार असो किंवा आता देवेंद्र भाऊचा कारभार असो, या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेली आहे। महिलांवरचे अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, गुन्हेगारांना त्याची अजिबात भीती राहिलेली नाही। पोलीस त्यांचे मित्र आहेत अशा पद्धतीच्या भावनेमध्ये, मानसिकतेमध्ये हे गुन्हेगार वावरत आहेत। आणि त्यामुळे पोलीस पुण्यामधली ही जी घटना ही खूपच हृदयद्रावक आहे। पण मला आशा करूया की गृहमंत्री निपक्षपातीपणाने त्याची चौकशी करतील आणि जे अपराधी असतील त्यांना फासावर चढवण्याचा प्रयत्न करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।